लावायचं म्हणून हे सगळं करत असतो. पण या मागचं विज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान हे समजावून घेऊन आपण सेवा करत राहिलो तर नारी को मत निंदो, नारी है नर की खाड़ जिसमें पैदा हुए राम कृष्ण हनुमान. धाकटं आपल्या मांडीवरती बसवतो, बस जोरात रागारागाने म्हणतो. कधी म्हणतो आपण की तो सगळ्या गोष्टीला कंटाळतो आणि मग आपल्याकडे आई नाही तुम्हाला घेतलंच पाहिजे. सप्तशतीचा पाठ करत आहात त्याच्याकडे पाठ करू नका. शस्त्र आई भगवतीला दिलेलं, यमाने दिलेलं आहे, इंद्राने आपला ऐरावत दिलेला आहे, प्रत्येकाने आपलं, विष्णूने आपलं सुदर्शन चक्र दिलेलं आहे आणि आई भगवतीला सहाय्य केलंय आणि सांगितलं की हे युद्ध फक्त तूच करू शकते. काय आहे त्या देवीचं नाव? 11व्या अध्यायामध्ये तुम्ही देवी वाचली, आता पौर्णिमा झाली. चांगल्या मनाने, शुद्ध भावाने, भक्ती भावाने, प्रेम स्वरूप जेव्हा ते अन्न बनवते त्या अंश रूपाने तुमच्यामध्ये प्रविष्ट होते आणि मग तुमचा राग कमी होतो, तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमच्यामध्ये क्षमाशील भाव वाढतो. बघा कधी कधी आपण स्वयंपाक करत असताना एक छोटं बाळ असतं आणि ते बाळ आईचं पदर धरतं, आई मला घे, आई मला घे. आई म्हणते अरे मला स्वयंपाक करू दे, थांब मी भाकरी करायची आहे. तरी पण ते मागं लागतं, आई मला घे घे. तेव्हा ती काय म्हणते, घे, टीव्ही लावून देते, बघ बघत बस, खेळणं देते. तर शेवटी मोबाईल देते, शेवटी ते कंटाळतं, त्याला आईच पाहिजे असते आणि मग ते म्हणजे आई नाही तुम्हाला घ्यायचंच. त्यावेळी काय बघा, तुम्हाला आठवत असेल आपल्या मुलं लहान असताना हे सगळं झालंय. तर त्यावेळी आपण रागारागाने बंद करतो गॅस, भाकरी असू दे टाकलेली तव्यावरती, बंद करतो आणि त्याला उचलतो आणि धाकटं आपल्या मांडीवरती बसवतो, बस जोरात रागारागाने म्हणतो. कधी म्हणतो आपण की तो सगळ्या गोष्टीला कंटाळतो आणि मग आपल्याकडे आई नाही तुम्हाला घेतलंच पाहिजे असं आपण आपल्या त्या सप्तशतीच्या आईला म्हणतो का की आई तुम्हाला घेतलंच पाहिजे. मी आता या तू जे जे दिले ते उपभोगत मला तर कंटाळा आलाय सगळ्याचा, आई तुम्हाला घे. त्यावेळी ती आपली आई आपल्याला मांडीवरती घेईल आणि मग आपल्यावरती कृपा करेल. गोष्ट सांगण्याचा उद्देश आहे की ही तळमळ त्या आई भगवतीची असताना आपण सेवा केली तर ती लवकर तृप्त होते आई भगवती आणि आपल्यावरती कृपा करत असते. म्हणून इतका सुंदर आपण जो सप्तशतीचा पाठ करत आहात त्याच्याकडे पाठ करू नका, तर कायम स्मरणात राहील अशी सेवा आहे या आई भगवतीची. याच्याबद्दल खूप बोलण्यासारखं आहे, खूप सांगण्यासारखं आहे. आपल्याकडे आता वेळ कमी आहे, पण सप्तशती म्हणजे 700 ओव्या ज्या आहेत त्या मंत्र स्वरूप आहेत. जी आई भगवती 5व्या अध्यायामध्ये तुम्ही या देवीची तत्व वाचली, मातृरूपेण, पितृरूपेण, क्षमारूपेण, तृष्णारूपेण, कांतीरूपेण, या तत्वांबरोबर तुम्ही आणखीन एक गोष्ट वाचता ती या कलियुगामध्ये फार महत्वाची आहे की त्या 5व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचता की त्या आई भगवतीला सहाय्य करणारे, ते युद्ध करत असताना सहाय्य करण्यासाठी प्रत्येक देवांनी आपल्याकडचं शस्त्र आई भगवतीला दिलेलं, यमाने दिलेलं आहे, इंद्राने आपला ऐरावत दिलेला आहे, प्रत्येकाने आपलं, विष्णूने आपलं सुदर्शन चक्र दिलेलं आहे आणि आई भगवतीला सहाय्य केलंय आणि सांगितलं की हे युद्ध फक्त तूच करू शकतेस आणि हे युद्ध करताना आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि अशा त्या युद्धामध्ये ज्या आई भगवतीला ज्या देवतांनी सहाय्य केलं तेच सहाय्य आज या कलियुगामध्ये पुरुष सेवेकऱ्यांनी जर महिला सेवेकऱ्यांना किंवा आपल्या घरातल्या पुरुषांनी आपल्या एखाद्या स्त्रीला केलं तर ती स्त्री कुठेही मागे पडणार नाही. बांगड्या जरी मागे सारल्या तरी समोर एखादा व्यक्ती आला तर तो 4 पावलं मागे जातो, इतकी ताकद आपल्या बांगड्यांच्या मध्ये आहे. म्हणून अलंकार घालत असताना सुद्धा त्या अलंकाराचं महत्व आपल्याला माहिती नाहीये, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत. आपण फक्त पारंपरिकता, संस्कार, संस्कृती जपायची म्हणून, कुंकू लावायचं म्हणून हे सगळं करत असतो. पण या मागचं विज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान हे समजावून घेऊन आपण सेवा करत राहिलो तर त्याची फलश्रुती ही लवकर मिळते, श्रद्धा ही जास्त मिळते आणि स्वामींच्या मधलं किंवा आई भगवतीच्या मधलं आणि आपल्यामधलं अंतर हे कमी कमी होत राहतं. म्हणून जी सेवा करत आहात ती प्रामाणिकपणे करा, छान करा. आपण जास्त वेळ न घेता पुन्हा तुम्हाला एकदा आमंत्रण करते की स्वामींच्या या स्वामी समर्थ दरबार जयसिंगपूर या ठिकाणी जो अन्नपूर्णेचा सोहळा आहे. अन्नपूर्णा म्हणजे कोण आहे? तुम्हीच आहात.
लागली. अन्नपूर्णा म्हणजे काय? 11व्या अध्यायामध्ये त्या अन्नपूर्णेचं वर्णन आलेलं आहे. काय आहे त्या देवीचं नाव? 11व्या अध्यायामध्ये तुम्ही देवी वाचली. आता पौर्णिमा झाली. शाकंभरी म्हणजेच अन्नपूर्णा आहे. कधी शाकंभरी देवी कशी निर्माण झाली? की ज्यावेळी पृथ्वीवरती दुष्काळ पडला तेव्हा प्रत्येक जीव जगण्यासाठी आई भगवतीने स्वतःच्या देहातून जो आहार निर्माण केला तो शाकाहार निर्माण झाला आणि मग ही सृष्टी जगली. तिला अन्नपूर्णा, तीच शाकंभरी आहे. आणि ही अन्नपूर्णा ज्यावेळी घरामध्ये स्वयंपाक करत असते त्यावेळी जर ती चांगल्या मनाने, शुद्ध भावाने, भक्तिभावाने, प्रेम स्वरूप जेव्हा ते अन्न बनवते त्या अन्नावरती तसे संस्कार होतात आणि ते अन्न खाऊन आपल्या घरातली मंडळी, आपल्या घरातली मुलं, जी मोठी लोक असतील त्या प्रत्येकामध्ये आचार विचार उच्चार हे चांगले होतात. म्हणजे पहिलं मूळ कोण आहे? की आपणच आहोत. आपण अन्नपूर्ण आहोत. आपण आपल्या घरामध्ये चांगलं रांधलं, चांगला स्वयंपाक निर्माण केला, चांगला भावनेने आपण त्याच्यामध्ये जिरे मोहरी मीठ काय ते टाकत असताना टाकलं, नाही तर रागारागाने टाकलं तर त्याचं काय होईल? तो संस्कार वाईट होईल आणि त्याचे दोष पुन्हा आपल्या घरामध्ये निर्माण होतील. म्हणून अन्नपूर्णा ही घरची अन्नपूर्णा खूप महत्वाची आहे. म्हणून सगळ्या पुरुष सेवेकऱ्यांना पण सूचना आहे, नर नारी को मत निंदो, नारी है नर की खाण जिसमें पैदा हुए राम कृष्ण हनुमान. शेवटी रामकृष्ण हनुमान सुद्धा हे अंजनीचेच होता. बघा काय म्हटले? हनुमानाला अंजनीचेच होता. कौशल्याचं रामबाई कौशल्याचं आईचं वर्णन जास्त आहे. आता भले तुम्ही म्हणत असतात नाही आमच्या मुलांचे नाव तर मध्ये नवऱ्याचं नाव लागतं, आमचं कुठं नाव लागतं. पण जे पहिलं नाव लागतं पुरुषांच्या अगोदर श्री. श्री म्हणजे कोण आहे? तुम्ही आहात. त्यांचं नावापूर्वी श्री लागतं. श्री सुक्त म्हणजे काय आहे? आई भगवतीचं आहे की नाही श्री सुक्त? मग त्याला श्री सुक्त का म्हणतात? ते तर देवीच आहे की नाही? श्री म्हणजे देवी आहे, फक्त तुमचं नाव अदृश्य ठेवलंय आणि मग पुरुषांची नावं चालू होतात. श्री लिहून मग त्यांचं नाव पुढे चालू होतं. म्हणजे सर्वात प्रथम तुम्ही आहात. म्हणून स्वतः पूर्व पुण्य होते गाठी म्हणते घडल्या या गोष्टी झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयाचे. म्हणून आपण स्वतःला भाग्यवान समजूया. आपल्याला आपल्या घरामध्ये जर सन्मान मिळवायचा असेल, आपल्या मंगलामध्ये जर संकटावर मात करण्याची बळ आपल्याला मिळवायचं असेल, आपल्यामध्ये धाडस निर्माण करायचं असेल, आपल्यामध्ये आपल्या संसाराला सांभाळण्याची ताकद निर्माण करायची असेल तर आई भगवती आणि महाराजाची सेवा ही पूरकपणे निश्चिंतपणे करत राहा. महाराज आणि आई भगवती नेहमी तुमच्या सोबत असते. या ठिकाणी आपण मी थांबते आणि मला सजेस्ट केल्याप्रमाणे एक स्वामींचं गीत घ्यायचं आहे.